चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि ही दुसरी सेमीफायनल मॅच आपण बघतोय. दोन्ही टीम ज्या टीमने एक एक सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच सेमीफायनलमध्ये आपण प्रवेश मिळवलेला आहे. 8 टीम ज्यावेळेस एका दिवसामध्ये खेळतात. चला बॅटर लगेच पाठवून द्या. टायगर टीम ओपनिंग बॅटर लगेच पाठवा. चला कोण जातील पहिल्या मॅचमध्ये? शाहिद भाई यांना रुकेश सकपाल गेले होते. रुकेश सकपाल मॅन ऑफ द मॅच राहिले होते. हा 4 षटकाचा सामना आहे. तर जी स्ट्रॅटजी आहे टायगर टीमची त्यामध्ये काहीतरी बदल होईल का हे आपल्याला बघायचं आहे. मास्टर क्रिकेट आहे. मास्टर क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक मॅचमध्ये त्यांची स्ट्रॅटजी बदलत असते आणि यावेळेस काय स्ट्रॅटजी असेल टायगर मास्टर कॉमन टीमची आपल्याला बघायचं आहे. चला बॅटर अद्यापपर्यंत गेलेले नाहीत. दोन्ही ओपनिंग बॅटर यावेळेस जाताना दिसतात. तीच जोडी पुन्हा एकदा तीच स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते ती टायगर मास्टर कॉमन टीमकडून. शाहिदभाई अन्सारी त्यानंतर रुकेश सकपाल पप्या बॅटिंगसाठी आपल्याला जाताना दिसतात. पप्या जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती पप्याने. 27 रन केले होते आपल्या टीमसाठी. चांगली फिल्डिंगसुद्धा केली होती पप्या तोच बॅटिंगसाठी. त्यानंतर शाहिदभाई अन्सारी हे 2 बॅटर जाताना दिसतात. आणि बॉलिंगसाठी जर आपण बघितलं दोन्ही टीमला एक सूचना आहे, तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. दोन्ही टीमला सूचना असेल तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. नागले टीमचे 12 खेळाडू आलेले आहेत. मामू आलेले आहेत. दोन अंपायर आपण बघतोय शशिकांत मानगुली आणि मनोज पारित हे 2 अंपायर या पूर्ण स्पर्धेसाठी आहेत. आणि चांगलं टेलिकास्ट RT मोहिज लाईव्ह रुपेश ठाकरे नयन ओमकार यांच्या माध्यमातून केलं जाते. चांगलं टेलिकास्ट. आणि पोमनचं एक जबरदस्त मैदान आणि हे VIP डाईस आपण बघतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज VIP डाईस सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि RT लाईव्हवर जे लाईव्ह कव्हरेज बघतात त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत असेल. सेमीफायनल नंबर 2 पहिली सेमीफायनल आपण पाहिली ज्यामधून बाजी मारली ती पोमन टीमने आणि फायनलमध्ये जागा निश्चित केलेली आहे. पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जाईल सुभाष जो कॅप्टन आहे नागले टीमचा. पहिला बॉल शाहिदसाठी. पहिल्याच बॉलवर चांगला फटका आहे. लॉफ्ट केल्या बॉलला लॉंगॉनच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. सुरुवात दमदार आहे. 4 ओव्हरचा मॅच आणि अगोदरच बनवलेला आहे. असं वाटलं की डगआउटमधून सेट होऊन आलेला आहे हा बॅटर. पहिलाच बॉल आपण बघितला हॉफवॉली दिली होती आणि हॉफवॉलीचा चांगला वापर केला. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा अप्रतिम फटका जबरदस्त अद्भुत कमालीचा फटका शाहिदच्या बॅटमध्ये येतोय. चौकार ऑफ द मार्क होतो या 4ने शाहिद अन्सारी. पुन्हा एकदा सुभाष बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील होते कॉट बेयांची. पंच मात्र सहमत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. अपील केली होती. थोडंसं प्रेशर बनवण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी फलंदाजावर. हा लेन बॉल होता. बॅकपुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता शाहिद अन्सारी याने. पुन्हा यावेळेस थोडासा उशिरा हा बॉल आला बॅटवर. स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डिंग अतिशय चांगली आहे. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्ट्राईक दिली जाईल लेफ्ट हँडर बॅटर रुकेश सकपालकडे. पप्या मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती पप्याने. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जाईल. एक लेफ्टी आणि एक रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने जशी स्ट्राईक रोटेट होईल तसा बदलाव थोडासा आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सुद्धा एक पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल.
ज्यामध्ये तुम्ही 3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता, ज्यामध्ये आपण बघू शकतो डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर आपण बघतोय एक फिल्डर लॉंग ऑनच्या दिशेने आहे, तिन्ही फिल्डर ऑन साईडच्या दिशेने आहे डीपमध्ये. ऑफ साईडला एक मिड ऑफ, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कवर आहे, एक पॉईंटला फिल्डर, त्यानंतर एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग. त्यानंतर आपण बघतोय एक फिल्डर आहे वाईटिश मिड ऑनच्या दिशेने. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट एलिव्हेशन होतं या फटक्यामध्ये, मिड विकेटच्या दिशेने बॉल जातो. फिल्डिंग अतिशय चांगली आहे, 2चा कॉल होता, मात्र विनोद होता त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग करतो. एक सिंगलने ऑफ द मार्क होतो फलंदाज पप्या. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 6 रन्स. 4 ओव्हरचा मॅच आहे, कमीत कमी 45 रन्स यायला पाहिजे पहिल्या इनिंगमध्ये. समोरच्या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पुन्हा सुभाष, पुन्हा एकदा हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही, मिड विकेटच्या दिशेने जरूर येतोय. शरद बॉल फुटबॉलप्रमाणे अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 रन्सनी टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 8 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, अद्याप ही 1 बॉल शेष आहे. म्हणजेच जर आपण बघितलं तर चांगल्या करण रणरेटनी बॅटिंग, खोलवट टप्प्याचा बॉल बॅकटिपला खाली घेऊन खेळला जातोय मिडॉनच्या दिशेने. शॉर्ट मिडॉनला बॉल, चांगली फिल्डिंग शरदची. 1 रन कंप्लीट. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टायगर मास्टर कॉमन टीमचा स्कोअर झालेला आहे 9 रन्स, कुठलाही विकेट नाही आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा जर बघितलं तर आपण या 2 फलंदाजामध्ये जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. पहिल्या विकेटसाठी तब्बल 56 रनची पार्टनरशिप केली होती ती शाहिद अन्सारी आणि रुकेश सकपाल पप्या याने. आणि ह्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स स्कोअरबोर्डवर लागलेले आहेत. आणि बघूया उर्वरित आणखीन 3 ओव्हर शेष आहेत. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय, एपी बॉलिंगसाठी येतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा एपीने दुसरं षटक टाकलं होतं आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतोय तोच गोलंदाज अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. चला, वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. पॉवर प्लेचं बंधन नसेल या ओव्हरमध्ये तर नक्की 6 फिल्डर जे आपण बघतोय बाउंड्रीच्या दिशेने आहेत, ज्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक लॉंग ऑनला फिल्डर दिसतो आपल्याला. ऑफ साईडला पाहिलं आपण तर लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने एक फिल्डर दिसतो आपल्याला. एक पॉईंटच्या दिशेने फिल्डर डीपमध्ये आहे. पहिला बॉल घेऊन जाईल. या वेळेला बघितलं आपण चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी अनिल पाटील याची. आणि पहिलाच बॉल डॉट टाकला जातोय. ह्याच्यानंतरचा जो सामना असेल या मॅचमधून पराजित टीम लढेल अचानक डोंगरीपडा मास्टर टीमच्या जोडीला. 3ऱ्या क्रमांकासाठी ती मॅच असेल. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा अचूक ठेवलेला आहे. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली आहे. ऑफ स्टंप किंवा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा मारा ठेवताना दिसतोय. ह्या ठिकाणी आपण बघितलं तर गोलंदाज अनिल पाटील, चांगली बॉलिंग अनिल पाटील याची. अनिल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेटने पुन्हा चांगला बॉल, लगातार 3 बॉल डॉट केलेले आहेत ते शाहिद अन्सारीसाठी. खरोखरच जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय. बांधून ठेवलेला आहे, फुटबॉलचा कुठल्या प्रकारचा वापर नाही आहे आणि जागीच बांधून ठेवलेला आहे शाहिद भाई अन्सारी याला. ओव्हर द विकेट, चांगला स्क्वेअर फटचा फटका आहे. पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय, फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे. फक्त 1 वरच समाधान मानतात दोन्ही बॅटर. भरपूर वेळेनंतर धावफलक हलताना दिसला आपल्याला आणि धावफलक जातोय डबल फिगरमध्ये 10 वर 10 विदाउट लॉस. हे षटक अतिशय चांगलं टाकताना दिसतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1च रन मोजतोय अनिल पाटील. चांगली बॉलिंग, कमालीची बॉलिंग करताना दिसतोय या ओव्हरमध्ये अनिल पाटील. पुन्हा अनिल पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर पप्या स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला. सर वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर
हो आणखीन एक ह्या वेळेला मात्र लेग स्टम्पच्या बाहेरचा हा बॉल होता. डाऊन डी लेग. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल 11वर. यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर आल्यानंतर थोडंसं लाईनमध्ये मिस्टेक झाली आहे. उजव्या फलंदासाठी हा बॉल चांगला होता, मात्र लेफ्ट हँडर बॅटरसाठी हा बॉल थोडासा लेग स्टम्पच्या बाहेर गेला. वाईटचा इशारा पंचांचा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अनिल. हुक करायचं होतं ह्या वेळेला. अपील जोरदार, मात्र पंच ह्या ठिकाणी सहमत नाही आहेत आणि हा डॉट बॉल जाईल. आत्तापर्यंत बघितलं आपण तर 4 बॉल डॉट टाकलेले आहेत या ओव्हरमध्ये. 3 बॉल शाहिद अन्सारी याला डॉट टाकले होते. 1 बॉल पपे याला डॉट टाकलेला आहे. चांगली बॉलिंग करताना दिसतोय बॉलर अनिल पाटील. 2 बॉल शेष असतील या ओव्हरमधले. अंतिम बॉल. हा बॉल लेग स्टम्प सोडून जाणारा होता. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल आणि 1 बॉलवर 1 सिंगल सुद्धा आली होती. वाईटचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 वाईट आत्तापर्यंत केलेले आहेत, तरी सुद्धा आपण बघितलं तर खूपच कमी रन मोजतो या ओव्हरमध्ये अनिल पाटील. फटका चांगला आहे. बॉल जाईल वाईडिश लॉंगांच्या दिशेने. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. पप्प्याच्या बॅट मधून येतो हा खणखणीत चौकार. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 16 रन्स ओव्हरची होते समाप्ती. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 16वर. कुठला विकेट नाहीये. 2 ओव्हर अद्याप शेष आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एवढा स्कोर आलेला नाही आहे. खास करून हे मागचं षटक जे आपण बघितलं, या षटकामध्ये जर पाहिलं आपण फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. शेवटच्या बॉलवर 1 चौकार आला होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका पप्प्याच्या बॅटमधून आला. पप्प्या खेळतोय वैयक्तिक जर आपण बघितलं तर 5 वर आणि शाहिद अन्सारीचा पण जर विचार केला तर खेळतो वैयक्तिक 9 वर. तर शाहिद अन्सारीने बॉल जास्त खेळलेले आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. वेळेबद्दल सहकार्य करा. 4 षटकाचा हा सामना आहे. ह्यानंतर 3ऱ्या क्रमांकासाठी मॅच खेळवली जाईल. बॉलिंग ट्रॅकवर लखा येतोय. लखा दुमाडा, ज्याने मागच्या मॅचमध्ये बॅटिंग सुद्धा अप्रतिम केली होती आणि बॉलिंग सुद्धा जबरदस्त केली होती. तोच लखा दुमाडा बॉलिंग ट्रॅकवर येताना दिसतोय. 2 ओव्हर शेष आहेत. स्कोर आहे स्कोरबोर्डवर 16 रन्स. पहिला बॉल घेऊन जाईल लखा दुमाडा. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे शाहिद अन्सारी. पहिला बॉल. यावेळेला बघितलं बॉलला टर्न केलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी आहे. थोडासा फ्लंबल होतोय. 2चा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो आणि 2 रन कंप्लीट. 3ऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि विकेट जाईल रनआउटच्या रूपेने आणि फलंदाज होईल बाद. शाहिद अन्सारी इज आउट. अख्तर शेख नवीन बॅटर होतो क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी. थोडंसं या मॅचमध्ये बघितलं पहिल्या बॉलवर चांगला फटका शाहिदच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर मात्र थोडेसे स्ट्रगल करताना दिसतात शाहिद, ज्याने तब्बल 4 बॉल डॉट सुद्धा खेळलेले आहेत. पप्या स्ट्राईक एंडवर 2 रन्स आलेले आहेत. पहिल्याच बॉलवर 2 ने टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोरबोर्डवर 18 रन्स. 18 लॉस ऑफ 1 विकेट. चला घाई करायची लगेच नवीन बॅटर आतमध्ये.
पप्या स्ट्राईक एंडवर येतोय. पप्याने जर बघितलं मागच्या बॉलवर एक चौका ठोकला होता. पप्यासाठी राऊंड विकेटने मारा करेल लखा दुमाडा. पुल करायचं होतं यावेळेला चुकतोय फलंदाज. बॅट खालून फिरली, बॉल भरून जातोय बॅटच्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. चांगला कमबॅक करताना दिसतोय बॉलर लखा दुमाडा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पप्यासाठी. फुल लेंथचा बॉल. चुकतोय फलंदाज. विकेट किपर सुद्धा चुकला होता. 1 रन कंप्लीट केलाय आणि बॅटला बॉल लागून गेला होता हा. तर ही धाव जाईल पप्याच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचतोय 19 वर. 19. अख्तर शेख सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर आहे. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय लखा दुमाडा. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केलं जाते. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर डीपिश पॉईंट दिसतोय. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑनला दिसतोय. त्यानंतर एक काऊ कॉर्नरला फिल्डर, एक मिड विकेटला फिल्डर आहे. शॉर्ट मिड विकेट दिसतो आपल्याला सर्कलमध्ये. यावेळेस एज लागते. फाईन लेगला बॉल जातोय, नाही अडू शकणार आहे. फिल्डर बॉल बागे धावतोय, मात्र शर्यत लागलेली मात्र ही शर्यत जिंकलेली आहे बॉलने आणि बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. फाईन लेगला 4 रनसाठी चौकार. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 रन. 23. यस, वैभव पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम वैभव, आपलं हार्दिक स्वागत. KPL मध्ये सर्वात जास्त धावा कोणाच्या नावावर असतील तर वैभव पाटीलच्या नावावर आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत 5 सीझनमध्ये 371 रन घेऊन सर्वोत्कृष्ट धावसंख्या त्याच्या खालोखार पोमन बॉयज पोमनचा आणि SK स्पोर्ट टीमचा जो KPL मध्ये खेळतोय तो म्हणजे जतीन देवळीकर, त्याच्या नावावर 351 धावा आत्तापर्यंत 5 सीझनमध्ये आहेत. सर्वात जास्त चौकार जर पाहिले तर वैभवच्या नावावर आहे, ज्याने 29 चौकार ठोकलेत. फटका चांगला आहे, आउट ऑफ दी पार्क जाईल, मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. वॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका. वेलकम वैभव पाटील, आपलं स्वागत आहे या जय मल्हार पोमन मास्टर ट्रॉफी मध्ये. षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 29 रन. 29. हा पूर्ण लेखाजोखा जो आमचे ऑफिशियल स्कोरर जे आहे, ज्यामध्ये खास करून मोलाचं काम जे असते ते विजय कांबळे याचं असते. त्यानंतर त्यांच्या जोडीला साथ देणारे आमचे स्कोरर गुरुदेव आणि आयुष सावंत. आणि आता आपण बघतोय ओमकार त्रिमुखे, हा सुद्धा चांगली स्कोरिंग करताना आपल्याला दिसतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा उडवलंय बॉलला, मात्र हवेत बॉल आहे. मिस टाइम फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल पडतोय. 1 रन कंप्लीट आहे. 1च रनवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या रनचा कॉल होता पप्याचा. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बरोबर 10च्या सरासरीने 30 रन. 30 लॉस ऑफ 1 विकेट. KPLचं जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत सीझन झालेले आहेत 5 सीझन झालेले आहेत आणि 5 सीझनमध्ये जर बघितलं आपण तर जवळजवळ 149 सामने झाले जाते. त्यानंतर आपण बघितलं तर 14,890 धावा KPLमध्ये आत्तापर्यंत झाले. एकूण चेंडू पडलेले आहेत 7,842. एकूण षटके 1,302. एकूण निर्धाव चेंडू बघितले तर 2,816. एकूण गडी बाद आहेत 1,821. एकूण अवांतर धावा 1,209. एकूण चौकार 827. एकूण षटकार 1,108. एकूण अर्धशतके आहेत ते 7 आणि हॅट्रिक जर बघितलं तर आत्तापर्यंत 7 हॅट्रिक आहेत. आणि वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर 7 हॅट्रिकमधून 3 हॅट्रिक शेरूभाईच्या नावावर आहेत.
त्यानंतर सर्वोत्कृष्ट भागीदारी जर बघितली जय सकपाल आणि विशाल भडांगे 110 धावांची ही भागीदारी 5.4 ओव्हरमध्ये. विशाल भडांगे जो पोमन बॉईज पोमन टीमचा खेळाडू आहे आणि बाबा 9191 टीमच्या जोडीला टीममध्ये खेळत असताना मामा भांच्या विरुद्ध त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. जय सकपाल आणि विशाल भडांगे यांनी सर्वोत्कृष्ट धावसंख्या जर आपण पाहिली तर बाबा 9191 या संघाची होती 111 रन्स. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 30 रन 30. अंतिम एक षटक शेष. दयानंद देतोय बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता दयानंद. चला घाई करा, वेळेबद्दल सहकार्य करा. यानंतर आणखीन 2 मॅचेस, एक तिसऱ्या क्रमांकासाठी मॅच असेल, एक फायनल मॅच असेल पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी. स्ट्राईक एंडला अख्तर शेख. कमीत कमी 2 मोठे फटके यायला पाहिजे अख्तरच्या बॅटमधून. एक तर मोठा आलेला आहे. पहिला बॉल या वेळेला बघितला आपण चांगला बॉल थोडासा खाली राहिला. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये दयानंद याच्या. एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय चौंडाई मास्टर नागले टीमचा. विथ द बॉल विथ द बॅट चांगली कामगिरी केलेली आहे सातत्याने. आज जर आपण बघितलं तर दयानंद यांनी आपल्या टीमसाठी मात्र उडवले या बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल खाली फिल्डर मात्र जजमेंट चुकलंय. 1 बाउन्स जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार येतोय. जवळजवळ आपण बघितलं तर 3 ते 4 फूट आतमध्ये हा बॉल पडला होता बाउंड्रीच्या आणि हा चौकार येतोय. चौकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 34 रन. 4 बॉल अद्याप शेष. कमीत कमीत या 4 बॉलमध्ये 10 रन जर आले तर एक चांगलं टोटल असेल आणि नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. जय मल्हार पोमन मास्टर आयोजित ही जय मल्हार पोमन मास्टर ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच बॉल जरूर होता मात्र चुकतो फलंदाज. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल. चांगला बॉल डॉट बॉल जातोय. 3 बॉलमध्ये 4 रन मोजतोय गोलंदाज दयानंद पाटील. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दयानंद. ओव्हर द विकेटने ह्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. एलिमिनेशन मिळालं नव्हतं. 2चा कॉल आहे. नॉन सेकंडला थ्रो आणि हा विकेट जाईल. पप्या इज आउट. फलंदाज बाद होतोय. हा दुसरा फलंदाज बाद. टायगर मास्टर कामन टीमचा फलंदाज पप्या इज आउट. पप्याच्या जागी नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी स्वतः कॅप्टन जातोय आसिफ. लखा धुमाडा यांचा अप्रतिम थ्रो आपण बघितला आणि विकेट या ठिकाणी जाते. नाही त्याचा नव्हता थ्रो. काय नाव त्याचं? योगेशचा हा थ्रो होता. बॉल शेष जर बघितले फक्त 2 बॉल शेष आहेत. स्कोर जर बघितला 35 झालेला आहे. फायटिंग टोटलपर्यंत नक्कीच गेलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय टायगर मास्टरची टीम मात्र 2 मोठे फटके एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकेल. कॅप्टन आसिफ आलेला आहे बॅटिंगसाठी मात्र नॉन स्ट्राईक एंड असेल आसिफ. 2 बॉल शेष. 5वा बॉल घेऊन जातोय दयानंद. बाउन्सर बॉल. ह्या वेळेला नो बॉलचा इशारा पंचांचा. बघितलं आपण ओव्हर स्टेप नो. यस साईड नो. यस साईड नो. साईड नो कारण साईडची जी रेषा आहे त्याला सुद्धा आपण जो पहिला पाय टच करायचा नाही आहे. 1 बाउन्स सुद्धा झालेला आहे. नो बॉल फ्री हिट असेल पुढील बॉलवर. 36 वर जातो स्कोर. 36 ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील मात्र फ्री हिट होता. फ्री हिटवर फक्त आणि लक्षात घ्यायचं असा शॉट मारण्यासाठी ज्यावेळेस बॅटर सुद्धा पुढे येतो आणि त्यावेळेस
स्टंपिंग होते तेव्हा सुद्धा आऊट नसेल, कारण तो बॅटर फक्त शॉट खेळण्यासाठी पुढे गेलेला आहे, रन घेण्यासाठी पुढे गेला नव्हता. तर फ्री हिटवर फक्त रनआउट होऊ शकते ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, गॅपमध्ये सुद्धा असेल, वन बाउंड जाईल का, फिल्डर आहे आणि त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. या 4ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 40 रन 10च्या सरासरीने आणि 10.25च्या सरासरीने 41चं टार्गेट असेल फायनलमध्ये जाण्यासाठी नागले टीमला. चाळीस झालेले आहेत आणि 3ची पॅनल्टी ऍड केली तर 43 आणि 44चं टार्गेट असेल. 11च्या सरासरीने 44 रनचं हे टार्गेट चेस करावं लागेल नागला टीमला. चला फिल्डिंगसाठी लगेच जा आणि ओपनिंग जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. घड्याळ जर मध्ये बघितलं आपण तर 4:08 झालेली आहे. अनिल पाटील तुमचा चष्मा मला वाटते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. चला ओपनिंग जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. आई चौंडाई नागले टीम चला चला लगेच ओपनिंग बॅटर पाठवून द्या.
वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं. ओपनिंग बॅटर लगेच पाठवून द्यायचे. 4:15 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. ची आवश्यकता असेल, टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी, फायनलमध्ये जाण्यासाठी. कारण हे अतिशय महत्त्वाचे मॅच आहे दोन्ही टीमसाठी. कारण जी टीम जिंकेल ती जाईल फायनलमध्ये आणि फायनलमध्ये धडक देईल ती यजमान टीम जय मल्हार पोमन टीमच्या जोडीला. आणि जी टीम पराजित होईल ती अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमच्या जोडीला 3ऱ्या क्रमांकासाठी लढत देताना आपल्याला दिसेल. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलर अख्तर शेख. येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आज बॅटिंग चांगली केली अख्तरने. एक षटकार अख्तरच्या बॅटमधून आला. स्ट्राईक एंडला आहे अनिल पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आहे शरद फरले. ही जोडी मैदानामध्ये आणि तीच जोडी जी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली पहिल्या मॅचमध्ये आई चौंडाई नागले टीमकडून. पहिला बॉल दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. फोर्स केले बॉलला, गॅपमध्ये खेळलाय हा बॉल. अडवला जातोय पायाच्या सहाय्याने. आपण बघितलं दिनेश मात्रे रनआउटची संधी आणि या ठिकाणी विकेट जाईल. फलंदाज अनिल पाटील इज आउट. चांगला थ्रो आणि विकेट जाते. जबरदस्त फिल्डिंग खास करून दिनेश म्हात्रे याची आणि चांगला थ्रो आसिफचा. आणि अशा प्रकारे हा पहिल्या बॉलवर 1 रन आणि 1 विकेट अशी सुरुवात झालेली आहे ते आई चौंडाई नागले टीमची. आसिफचा चांगला थ्रो पाहिला आपण आणि विकेट जाते. आवश्यकता नव्हती दुसरा रन घेण्याची. बघितलं दुसरा रन घेण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला फलंदाज अनिल पाटील या ठिकाणी बाद होताना आपल्याला दिसतोय. अनिलच्या जागी नवीन बॅटर जाताना दिसतोय तो लखा दुमाडा. अख्तर शेख आपण बघतोय बॉलिंगसाठी. लखा दुमाडा बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. क्रमांक 3 वर. 1 डाऊनचा बॅटर जिम्मेदारीचं काम आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 1 डाऊनला आला होता. चांगली बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतो 1 डाऊनसाठी आलेला आहे तो लखा दुमाडा. आणि शरद फर्लेने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. मागच्या मॅचमध्ये 29 रन बनवले होते आपल्या टीमसाठी. मात्र सर्वात फास्टेस्ट रन आपण बघितले. 6 बॉलमध्ये 22 ठोकले होते. 1 विकेट मिळवली होती. म्हणून मॅन ऑफ द मॅच राहिला होता दयानंद. भटा आपण बघू शकतोय मिड ऑफच्या दिशेने आहे. शॉर्ट कव्हरच्या दिशेने दिसतो पप्या. त्यानंतर बॅकफुट पॉईंटच्या दिशेने आपण बघतोय सचिन घाग. त्यानंतर अजय दिसतो आपल्याला शॉर्ट थर्डमॅनला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसतो आपल्याला अकबर आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघतोय या संघाचे करता धरता शाहिद भाई. त्यानंतर शॉर्ट वाईडिश मिड विकेट, डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे, मिड ऑनला एक फिल्डर आहे, एक फिल्डर लॉंग ऑनला आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना. पुढील बॉल हो कट करण्याचा प्रयत्न. गती चांगली आहे अख्तरच्या गोलंदाजीमध्ये. टप्पा अचूक आहे. लेंथ बॉल होता आणि थोडासा बॉल बघितलं बाउन्स सुद्धा झाला होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे गोलंदाजीमध्ये. 1 विकेट सुद्धा मिळालेला आहे तो सुद्धा रनआउटच्या रूपेने. पुन्हा अख्तर शेख. हो आणखीन एक चांगला बॉल बघितला. अनिमन बाउन्स होतोय या ठिकाणी आणि बाउन्स मिळतोय तो म्हणजे अख्तर शेखला. चांगली गोलंदाजी. लगातार 2 बॉल डॉट केलेले आहेत आणि या प्रेशर सिच्युएशनमध्ये जर तुम्ही 2 बॉल डॉट खेळता तर नक्कीच प्रेशर तुमच्यावर वाढेल आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. मिड विकेटच्या दिशेने बॉल खाली. फिल्डर जजमेंट करण्यासाठी चुकतोय. 2 रन कंप्लीट होतील. आसिफ येतो त्या ठिकाणी फिल्डिंग करून थ्रो होईल तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. आणि या 2 रन्सनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 3 वर 1 गडीच्या मोबदल्यात. चांगली बॉलिंग. मोठा फटका खेळण्याची मुभा देत नाहीये या ओव्हरमध्ये. अख्तर शेख ओव्हर द विकेटने. थोडासा इम्प्रूव्ह अजून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्कूप करायचा प्रयत्न.
चुकते फलंदाज. हा फटका खेळण्यासाठी भरपूर सराव लागतो, त्यानंतर बॉलवर अंतिम क्षणापर्यंत नजर लागते. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, चुकतोय फलंदाज. डॉट बॉल जातोय आणि मी म्हटलं की प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर वाढवेल आईश चौंडाई नागले टीमवर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अख्तर शेख. राईट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला. त्या ठिकाणी फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतोय दिनेश म्हात्रे. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 44चं टार्गेट चेस करत असताना स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 4 रन. जबरदस्त षटक. जी स्ट्रॅटजी वापरली होती की पहिलं षटक अख्तरकडे द्यावं, ती स्ट्रॅटजी या ठिकाणी सफल होताना दिसते. टायगर मास्टर कामन टीमची फक्त 4च रन या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या अख्तरने. आणि जर बघितलं उर्वरित आणखीन 3 ओव्हर शेष. 13.33च्या सरासरीने आता 40 रन बनवावे लागतील फायनलमध्ये जाण्यासाठी. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं. टीम मीटिंग जास्त घेऊ नका टायगर टीम, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. गणेश सुकाटच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल. गणेश सुकाट येतोय. गणेश सुकाटने सुद्धा मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. तोच गणेश सुकाट सध्या आपण बघतोय बॉलिंगसाठी येतोय. मागच्या मॅचमध्ये जर आपण प्रदर्शन बघितलं टायगर टीमचं अतिशय चांगलं होतं आणि मागच्या मॅचमध्ये दोन्ही टीमने चांगली बॅटिंग सुद्धा केली होती. जर आपण बघितलं तर नागले टीमने समोरच्या टीमला 81चं टार्गेट ठेवलं होतं आणि 71चं टार्गेट टायगर टीमने समोरच्या टीमला ठेवलं होतं. मात्र ह्या मॅचमध्ये 4 ओव्हरचा जो फॉर्मॅट आहे ह्यामध्ये बघितलं आपण तर 44चं लक्ष ठेवलेलं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी रन्स आलेले आहेत. थोडंसं प्रेशर आता असेल ते आई चौंडाई नागले टीमवर. बॉलिंगसाठी गणेश सुकाट येतोय. डिपिश पॉइंट लावला जातोय. शॉट थडम्यान आहे. एक्स्ट्रा कव्हर शॉटमध्ये दिसतोय. त्यानंतर लॉंग ऑफ आपल्याला दिसतोय. ऑन साईडला बघितलं तर लॉंग ऑन आहे. त्यानंतर एक मिड ऑनला सुद्धा खेळाडू दिसतो. स्ट्रेट आहे. लॉंग ऑन थोडंसं वाईट ठेवलं आहे. पहिला बॉल. फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. फिल्डर आहे मात्र कॅच. विकेट जाईल. जबरदस्त कॅच घेतले तिथल्या फिल्डरने. अशा प्रकारे हा आणखीन एक विकेट जातोय. आई चौंडाई नागले टीमचा दुसरा फलंदाज शरद फर्ले इज आउट. कोणी कॅच घेतला रे? राजा होता त्या ठिकाणी. राजा गोवारी यांनी हा कॅच पकडला आणि अशा प्रकारे ही विकेट जाते आणि हा दुसरा फलंदाज बाद. शरदच्या जागी मागच्या मॅचचा हिरो ठरणारा दयानंद यावेळेस बॅटिंगसाठी जाताना आपल्याला दिसतोय. अटॅकिंग बॅटर आहे दयानंद. मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातो. पॉवर हिटर बॅटर म्हटला जातो दयानंद याला. आणि दयानंदला चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला फायनलपर्यंत नेण्यासाठी. अतिशय चांगलं जजमेंट केलं. संतुलन शरीराचं अतिशय चांगलं बनवलं. चांगला कॅच कॅरी केला राजा गोवारी याने. आणि हा कॅच अतिशय महत्त्वाचा असेल कारण लेफ्ट हँडर बॅटर अतिशय महागात ठरू शकला असता शरद फर्ले आणि त्याचीच विकेट या ठिकाणी मिळताना दिसते टायगर मास्टर कामन टीमला. पहिल्या बॉलवर विकेट मिळालेली आहे ती गणेश सुकाट याला. मनोबल वाढेल गणेश सुकाटला कारण म्हटलं जातं ना बुडत्याला काडीचा आधार तसंच बॉलरला फिल्डरचा आधार असणं फार गरजेचं आहे आणि चांगला आधार मिळाला. हा कॅच सुटला असता तर थोडंसं मनोबल तुटलं असतं. गणेश पुन्हा बॉलिंग मार्कवर. ओ जोरदार अपील LBWची मात्र पंच सहमत नाही आहेत. थोडंसं प्रेशर बनलं असेल यावेळेला दयानंद याच्यावर. बघितलं दयानंदने अंपायरकडे. अंपायरचं काय डिसिजन असेल कारण अशा प्रकारची अपील ज्यावेळेस होते ना लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. इम्पॅक्ट जर बघितलं आउटसाइड द लेग स्टंप. ओ यावेळेला अपील केली जाते. स्टंपिंगची विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. वाईटचा सुद्धा इशारा आहे पंचांचा आणि वाईडवर हा विकेट जातो. एक मोठा विकेट मिळतोय तो टायगर मास्टर टीमला. फलंदाज दयानंद इज आउट.
विकेट किपर अगदी चतुर होता अख्तर शेख, ज्यांनी चांगली विकेट किपिंग केली, स्टंपिंग केली आणि बाद केलं. दयानंद, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, तोच विकेट जाताना दिसतोय. आता आपण म्हणू शकतो की हा मोठा हादरा लागलेला आहे तो नागले टीमला. वाईडवर विकेट येतोय, 1 रन ॲड केला जाईल, 1 ने टीमचं स्कोअर जाईल. स्कोअर बोर्डवर 5 वर हा तिसरा विकेट. विकेट अतिशय महत्त्वाचा होता टायगर मास्टर टीमसाठी. बट आपण बघतोय जो वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डिंग करताना दिसतोय. पुन्हा गणेश, फुल यांचा बॉल, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद, बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात. गणेश सुकाट याला या ओव्हरमध्ये ही तिसरी विकेट असेल. चांगली बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. गणेश सुकाट एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे टायगर मास्टर टीमचा. विकेट घेण्यामध्ये अतिशय माहीर आणि विकेट टेकर बॉलर विनोद हजारे नवीन बॅटर जातोय. विनोद हजारे जातोय नवीन बॅटर. लका धुमाडा मात्र जोपर्यंत खेळपट्टीवर रुजू राहील तोपर्यंत खतऱ्याची घंटी वाजत राहील ती कामन टीमच्या समोर. कारण लका धुमाडा सुद्धा एक अतिशय जबरदस्त बॅटर आहे. यस, संध्याकाळचा चाय या ठिकाणी आलेला आहे आणि सकाळी चाय नसला चालेल, मात्र संध्याकाळी चाय कंपल्सरी. आणि लक्षात घ्या, चहाचे जे ग्लास आहे त्यामध्येच तुम्ही चहा घ्यायचा आहे, पाण्याच्या ग्लासमध्ये चहा घेऊ नका. जबरदस्त बॉलिंग, चांगली बॉलिंग केली. विकेट टेकर गोलंदाज आहे. फुलेंचा बॉल पुन्हा एकदा बॉलरच्या डोक्यावरून खेळला जातोय. लॉंगांच्या दिशेने फिल्डर येतोय आसिफ. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आसिफ याची. फक्त 1च रन मिळेल. सिंगलनी ऑफ द मार्क होतोय विनोद हजारे आणि लका धुमाडा याच्याकडे स्ट्राईक मिळते. धावसंख्या जर पाहिली आपण झालेली आहे 6 रन्स, 6 लॉस ऑफ 4 विकेट. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 विकेट घेतलेल्या आहेत बॉलर गणेश सुकाट याने. फुलेंचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आडव्या बॅटने नाही अडवू शकणार. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. डीप मिड विकेटच्या दिशेने थोडीशी मिस फिल्डिंग अकबर अन्सारी कडून आणि बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. या 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय डबल फिगर मध्ये 10 वर. बॉल अडवू शकला असता या ठिकाणी, मात्र बॉल पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नव्हता अकबर अन्सारी आणि बॉल सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. हा बॉल घ्या, टाइमपास नको. बॉल घे बेटा. आला का बॉल? भरपूर वेळानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि या इनिंग मधला हा पहिला मोठा फटका आहे. लका धुमाडा, मी म्हटलं की लका धुमाडा असा एक खेळाडू आहे, हा जर टिकला तर नागले टीम फायनलमध्ये जाऊ शकेल, कारण ह्याच्यामध्ये क्षमता आहे मोठी फटकेबाजी खेळण्याची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गणेश. हा ट्रॅकर आहे, फोर्सिंग शॉट, हवेत बॉल बिडॉनच्या दिशेने नोमॅन लँडला लँड होईल आणि आसिफ या ठिकाणी चांगली फिल्डिंग जरूर करतो, मात्र 2 रनसाठी अडवू शकत नाही बॅटरला. या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 12 रन्स. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये रन्स खर्च केलेले आहेत त्या 8 आणि 3 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत गोलंदाज गणेशने. काय रे बाजूला घाई करू नका.
2 ओव्हर शेष आहेत आणि 2 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते तब्बल 32. 32 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. न्यू बॉलर बघूया कोणता बॉलर येईल. शाहिद भाई येईल की दिनेश म्हात्रे येईल. बॉलिंगचं जर आपण बघितलं तर बॉलिंग लाईनअप चांगली आहे, चांगले गोलंदाज आहेत. त्यानंतर सचिन घाग सुद्धा बॉलिंग करू शकतोय. बॉलिंग बॉलर्स भरपूर आहेत. पप्प्या सुद्धा बॉलिंग करू शकतोय. चांगली ओव्हर केली गणेश सुकाटने. 3 विकेट घेतल्या, 8 रन्स खर्च केले. थोडीशी मिसफिल्डिंग झाली त्यामुळे चौकार गेला होता. नंतर 6 रन्स असते त्याच्या ओव्हरमध्ये. शाहिद अन्सार येतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि विनोद हजारे असेल स्ट्राईक अँड एंडवर. पहिला बॉल घेऊन जाईल शाहिद अन्सारी विनोदसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो चांगला बॉल, पहिलाच बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. थोडंसं फ्रंटफूटला यायला पाहिजे होतं खेळण्यासाठी. बॅकफूट येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पूल करण्याचा प्रयत्न होता, चुकतो फलंदाज आणि हा जातो डॉट बॉल. अकरा बॉल शेष आहेत. 11 मध्ये 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर पूल केलाय, 1 बाउन्स जाईल असं वाटतंय आणि जाईलच मिड विकेटच्या बाहेर. विनोद हजारेच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 16 वर. 28 रनची आवश्यकता. 10 बॉल शेष आहेत. अगदी कमजोर बॉल होता हा. हाफ ट्रॅकर आणि गती सुद्धा कमी होती. भरपूर वेळ मिळाला हा फटका खेळण्यासाठी विनोद हजारे याला. पूलचा अतिशय चांगला फटका विनोद हजारेचा आणि मिडविकेटच्या बाहेर बॉलला 1 बाउन्स पाठवून दिलं विनोदने सरळ चौकारासाठी. पुन्हा एकदा शाहिद अन्सारी. फुल टॉस बॉल यावेळेस डक केलं होतं आणि पंचांचा इशारा नो बॉल. डक करण्याची काय गरज होती. तुम्ही जर फटका खेळला असता तर नक्कीच धावा सुद्धा मिळू शकल्या असत्या. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. 27 आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओ फोर्स केले बॉलला. फिल्डर आहे. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग होते. 2चा कॉल आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होईल. तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. या 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो 19 वर. आणखीन जर बघितलं आपण तर जवळजवळ 25 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 9 बॉल शेष. हा बॉल चांगला आहे. डॉट बॉल जातोय. ह्या क्रुशियल मोमेंटमध्ये जर डॉट बॉल जाईल तर प्रेशर आणखीन वाढेल आणि या अगदी हाय प्रेशर मॅच आपण बघतोय. हाय प्रेशरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल लका दुबाडा अँड विनोद हजारे याला. मिड विकेटला येतो बॉल. एलिव्हेशन जास्त नाही आहे फटक्यामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग गणेश सुकाटेची. 2चा कॉल. रनआउटची संधी आणि रन इन बिटवीन द विकेट जर पाहिलं लका दुमाडा याची अतिशय चांगली वाकण्याजोगी. 2 रन कंप्लीट. रॉंग एंडकडे थ्रो झाला होता. थ्रो आपण बघितला विकेट कपडेकडे व्हायला पाहिजे होता, मात्र बॉलच एंडकडे थ्रो झाला आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जीवनदान मिळालं असं म्हणू शकतो आपण ते विनोद हजारे याला. आणखीन हवे आहेत 23 रन. 7 बॉल शेष. 23ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा बॉल महत्त्वाचा असेल. ओ हवेत आहे बॉल. कॅचची शक्यता स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजय म्हात्रे येतोय बॉल खाली आणि रनआउटची संधी आहे. विकेट जाईल. फलंदाज विनोद हजारे इज आउट. ओव्हरची होते समाप्ती. 1च रन फक्त आला. उर्वरित 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये
22 रनची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. अजय म्हात्रेचा हा थ्रो होता. नागले टीमला फायनल मध्ये जाण्यासाठी 22 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल 22. सहा 22 इक्वेशन. अशा प्रकारचं इक्वेशन असते त्यावेळेस पहिले 2 ते 3 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील, कारण त्या पहिल्या 2 बॉलमध्ये चांगले मोठे फटके यायला पाहिजे. आपण बघितलं 24 रन रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहिलं. यंगस्टर ट्रॉफीमध्ये चेस झालं होतं. राहिल अन्सारीने चांगली अटॅकिंग बॅटिंग केली होती आणि निफ्स्टार टीमला मॅच जिंकून दिली होती. बॉलिंगसाठी आपण बघतोय अकबर अन्सारी येतोय बॉलिंगसाठी. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे टायगर टीमचा अकबर अन्सारी. पहिले 2 ते 3 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. आणि लका दुमाडाच आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आहे आणि अपेक्षा आहेत लकाला. हो, फटका चांगला आहे. गॅपमध्ये सुद्धा आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर बॉल मागे धावतोय, मात्र अडू शकेल का? नाही अडू शकणार. बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. सुरुवात चांगली आहे. पहिल्या बॉलवर चौकार येतोय. उर्वरित जर बघितलं पण आणखीन 5 बॉल शेष आहेत आणि 5 बॉल मध्ये आणखीन 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, फायनल मध्ये जाण्यासाठी. नागले टीमला कोणती टीम जाईल फायनल मध्ये, नागला की कामन? ह्या अगोदर आपण बघितलं एक कामनची टीम, जय हनुमान कामन टीम पराजित झालेली आहे. आणि डोंगरीपाडा टीम सध्या आपण बघतो, वाट बघतात की त्यांच्या समोर कोणती टीम येईल तिसऱ्या क्रमांकासाठी खेळण्यासाठी. मला वाटते 1 षटकाचा या 2 षटकाचा तो सामना असेल पुढील सामना. फायनलच्या अगोदर तिसऱ्या क्रमांकाचा साठी जी ट्रॉफी आहे त्यासाठी एक सामना खेळवला जाईल. ह्यावेळेस एज लागून बॉल जातोय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. थोडीशी मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. रनआउटची संधी, मात्र कलेक्शन सुद्धा चुकलंय. थ्रो खराब झाला होता, त्याचा फायदा उचलला आणि आता 16ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 4 बॉल शेष, 4 चौकार ठोकावे लागतील. 2 जर षटकार आले ना तर नक्कीच या मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतात ते 2 मोठे फटके. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर अकबर. ओ हो, चांगला फटका आहे, मात्र भट्टा मात्र बॉल खाली. ओ मिस जज. बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. कॅच मिळाला नसता, बॉल अडवला असता तरी सुद्धा आपल्या टीमसाठी 2 रन अडवू शकला असता भट्टा, मात्र मिस जज झाला, पुढे गेला आणि बॉल त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स होतो बाउंड्रीच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. 12 रनची आवश्यकता. बॉल शेष आहे 3 मध्ये 12. या फटक्याने मॅचला रंगत निर्माण झाली आहे. मॅच इज ऑन. जबरदस्त मॅच, अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये रोमांच वाढताना दिसतो आपल्याला. चांगली बॅटिंग. मी म्हटलं की लका धुमाडा जोपर्यंत विकेटवर टिकून राहील तोपर्यंत खतऱ्याची घंटी वाजत राहील टायगर मास्टर कामन टीम समोर. फिल्डिंग मध्ये बदलाव सुद्धा. कॅप्टन आपण बघतो आसिफ येतोय आणि लॉंगनला पाठवलं जातंय ते भट्टा म्हात्रे याला. 3 बॉल 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अकबर अन्सारी पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा उडवले बॉलला, मात्र यावेळेस गणेश सुकाट कोणतीही चुकी नाही. मिड विकेटच्या दिशेने चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज लका दुमाडा इज आउट. चांगला कॅच घेतोय गणेश सुकाट आणि विकेट जाते. आता मात्र इक्वेशन आहे 2 बॉल आणि 2 मध्ये 12ची आवश्यकता.
लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकावे लागतील. नवीन जो फलंदाज चाललेला आहे बॅटिंगसाठी. कोण झालंय कोण झालं पप्या नवीन बॅटर बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. चला दोन्ही टीम मध्ये पप्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं पप्या रुकेश सकपाल यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, मात्र यावेळेस चांगली आक्रमक बॅटिंग करावी लागेल. 2 बॉलवर 12ची आवश्यकता आहे. 2 बॅक टू बॅक षटकार ठोकावे लागतील पप्याला ही मॅच जिंकण्यासाठी. हा बॉल अतिशय महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. ह्या बॉलवर षटकार यायलाच पाहिजे अंतिम बॉल पर्यंत सामना जाण्यासाठी. प्रेशर थोडंसं असेलच बॉलरवर सुद्धा. पुढील बॉल पूल करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज, डॉट बॉल. अंतिम 1 बॉल शेष आणि 1 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. एक फेअर डिलिव्हरी फायनल मध्ये निघू शकेल टायगर मास्टर कामन टीमला. अंतिम 1 बॉल शेष, 12ची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. या मॅच वर वर्चस्व आहे कामन टीमचं. डॉट बॉल. ही मॅच जिंकलेली आणि फायनल मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे ती टायगर मास्टर कामन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टायगर मास्टर कामन अँड हार्डलक नागले टीम. मात्र अद्याप ही संधी आहे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावण्यासाठी आणि त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन अचानक मास्टर डोंगरीपाडा आणि नागले मास्टर टीम. चला या आपण टॉससाठी